पंचायत समिती गणाचे उमेदवार आहात, आपल्या मतदारांना काय आवाहन करणार आहे? आणि शिवाजी कोले पंचायत समितीतून बोलते. गावाचं सगळ्याचं आहे, सपोर्ट आहे. मी चांगलं कार्य करण्यासाठी उभा राहिलेलं आहे. अगोदर पण आम्ही केलेलं आहे कार्य. गावाचा विकास चांगल्या पद्धतीनं व्हावा, गोरगरिबांसाठी कंपनी पण इथं टाकण्याचं ठरवलं आहे सगळ्यांच्या सहमतीने. मला गावाच्या विकासासाठी मतदान करण्यासाठी मी आहे. मला सगळ्याच्या सहमतीने मतदान करा. माझी मान आहे. सर, कासापुरी पंचायत समिती गणातून आपण उमेदवार आहेत, काय आवाहन करणार आहात आपण मतदारांना? मी सगळ्यांना आव्हान हे करत आहे की मी इथं सध्या म्हणजे मी 2-3 वर्षापासून लोकसेवा करत आहे, जनसेवा करत आहे. आणि मी काय राजकारणामधला माणूस नव्हतो. सय्यद भैया खाननी, गब्बर भैयांनी एका म्हणजे अर्ध्या घंट्यामध्ये मला राजकारणामध्ये पंचायत समितीचं तिकीट दिलं. हे काय अगोदरपासून ठरलेलं नव्हतं किंवा मला त्यांनी तिकीट दिलं पाहिजे किंवा मी राजकीय पक्षामध्ये कोणत्याही पक्षामध्ये सक्रिय नव्हतो. जसं रंगनाथ नाना वाकणकरांनी सांगितलं की बाबा गोदाकाठ आपला प्रोजेक्ट आहे, इथं कारखाना आहे. अगोदर 30-40 वर्षापासून आमदार खासदार भरपूर झाले, जिल्हा परिषद भरपूर झाले, पण रंगनाथ नाना वाकणकरांनी आपल्या गावकऱ्यांसाठी जो कारखाना उभा केला याच्यामधनं 150 ते 200 लोकांना रोजगार उपलब्ध झाला. त्याच पद्धतीने मी स्वतः इंजिनियर आहे. मी सोशल वर्क 3-4 वर्षापासून करत आहे. ज्या लोकांनी काही सांगितलं की बाबा हे प्रॉब्लेम्स आहेत, हा माणसाचा जनसंपर्क नाही, आतापर्यंत मी सगळ्या लोकांना गावातले पंचक्रोशीतले जेवढे काही लोक आहेत ह्या सगळ्या लोकांना हे सांगत आलेलो आहे की तुम्ही सगळ्यांनी गव्हर्नमेंटची तयारी करा. नाही जॉब लागला तर मी प्रायव्हेट जॉब लावल तुम्हाला. ह्याच पद्धतीनं ह्याच उद्देशानं मी पंचक्रोशीमध्ये वापस येऊन आपल्या ह्या फाट्यावर किंवा पाथरीमध्ये फॅक्टरी उभा करण्याचं काम किंवा लोकांना जॉब करण्याचं काम देण्यासाठी राजकारणी सपोर्ट पाहिजे. ह्या कारणासाठी मी पंचायत समिती निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यामध्ये मी माझ्या आई अनिता शिवाजी कोले यांना उभं केलेलं आहे सर्वसाधारण महिला गटामधनं, आणि जिल्हा परिषद गटामधनं रंगनाथ नाना वाकणकर हे उभा आहेत. उमेदवारी दाखल करण्यात आलेली आहे, प्रत्येक पक्षाचे उमेदवार आहे, दिग्गज नेते आपल्यासोबत रिंगणामध्ये उतरलेले आहे. काय वाटते आपल्याला याच्या बाबतीत? ह्याच्यामध्ये विजय शिवसेनेचा होणारच आहे, त्याच्यामध्ये काही वादच नाही. का याचं रिझन की पंचक्रोशीमध्ये शिवसेना धनुष्यबाण हे चालतं. दुसरा कोणताही पक्ष असेल तर यांची हवा तात्पुरती राहील. आणि येणाऱ्या 7 तारखेला सगळे आई बहीण माता बहीण भगिनींनो यांना सगळ्यांना आव्हान तर करतोच आहे. आणि जे आता मी सध्या त्यांना भेटत आहे यांच्या सगळ्याकडनं हाच एक शब्द येतो आहे की आमचा धनुष्यबाण ठरलेला आहे, जो की आम्ही आतापर्यंत चालवत आलेलो आहोत. आज शिवसेनेचे नेते सईद खान व उपनेते जाधव साहेब यांच्या हस्ते आपल्या इथं शिवाजी महाराजाचं पुतळ्याचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. किती दिवसापर्यंत हा पुतळा बसवण्यात येईल? बरोबर. हा, याच्या अगोदरची जर गोष्ट सांगायला झालं तर मी स्वतः हा पुतळा उभारण्याचा पण केला होता मागच्या 2 वर्षापूर्वी, जे की त्यावेळेस मी राजकारणात नव्हतं, समाजकार्य म्हणून. पण स्थानिक नेत्यांनी हा पुतळा बसू देण्यासाठी जो चबुतरा बसवायचा आहे याच्यामध्ये खूप अडथळे आणले आणि कोणी याच्यामध्ये सहभागी होऊन हा पुतळा मला बसू दिला नाही. कारण की 2 वर्षापूर्वी मी स्वतः ह्या शिवाजी महाराजांची जयंती होती त्यावेळेस मी डिक्लेअर केलं होतं की मी स्वतः इथं पुतळा बसवणार आहे. जसं काल आमचं मीटिंग झाली की साहेब मी पुतळा 2 वर्षापूर्वी बसवणार होतो, पण या चबुतरा आणि स्थानिक जे कार्यकर्ते आहेत किंवा आमदार खासदार आहेत यांनी मला कोणताही सपोर्ट केला नाही, तर तेवढा तुम्ही सपोर्ट मला दिला पाहिजे. त्याबरोबर त्यांनी सांगितलं की ते सपोर्ट जे झालं ते झालं, पण मी तुला उद्याची उद्या ह्या पुतळ्याचं भूमिपूजन करून जास्तीत उद्या इंजिनियर पाठवून सर्व काही आराखडा तयार करून म्हणजे 1 महिन्याच्या जवळपास ह्या पुतळ्याचं काम सुरू होण्यासाठी चबुतऱ्यासाठी चालू होऊन जाईल. काय आवाहन करणार सर्कलवाल्याला आवाहन करेल की ज्याप्रमाणे आतापर्यंत तुम्ही धनुष्यबाणाला मदत केली आहे आणि इथून पुढे करत आहेत, गब्बर साहेब जे आहेत आतापर्यंत यांच्याकडे कोणतेही पद नसताना गावातील रस्ते झाले, पांदन रस्ता झाला, कोणत्याही गोर गरिबांची अडचण आणि कोणत्याही माणसाला न घाबरता सय्यद भायापर्यंत जाण्याची जी धमक आहे
ज्याप्रमाणे दुसऱ्या कोणत्या आमदार खासदारकडे जाऊ शकत नाही किंवा भीती वाटते, प्रमाणे कोणत्याही सर्वसामान्य माणसाकडे जर गब्बर साहेबांचा नंबर असेल, त्याचप्रमाणे हे कधी अहोरात्री त्यांना फोन करू शकता, कॉल करू शकता, माझं दुखण्याचा प्रॉब्लेम आहे, ह्या प्रॉब्लेम आहे, आणि अशाच माणसासोबत आपण राहिलं पाहिजे. आणि जसे गब्बर साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की बाबा मी जसं राहतो त्याचप्रमाणे तुम्ही पण राहायला पाहिजे, त्याचप्रमाणे आम्ही स्वतः जिल्हा परिषद सदस्य रंगनाथ नाना वाकणकर आणि मी स्वतः मयूर कोल्हे, आम्ही सगळे त्याचप्रमाणे अहोरात्री मेहनत करून सगळ्या लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करू. त्याचप्रमाणे लोकांचे घरकुलाचे हप्ते बंद आहेत, जे कंप्लीट नाही झाले त्यांचं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स, कोणाचा रोग आहे, कोणाला कुठं काही प्रॉब्लेम झाला, पोलीसचा प्रॉब्लेम आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही मदत करणार आहेत. ह्या एकाच उद्देशानं आपण सर्वांनी धनुष्यबाणासमोर येणाऱ्या 7 तारखेला आम्हाला भरघोस मताने निवडून देण्यात यावे, ही अशी नम्र विनंती करतो. धन्यवाद.